नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण निघालोय शिखरावरती आणि आज आषाढी एकादशी आहे। तर आषाढी एकादशी सर्वांना शुभेच्छा। तर आपण दरवर्षीप्रमाणे सर्व मंडळी आषाढी एकादशी निमित्त वरती शिखरावरती जातो। तर यावर्षी पण आपण सर्व निघालो शिखरावरती। तुम्ही बघू शकता गावची टेक्निक। तर हा जो रस्ता जातोय तो आपल्या ग्रामदेवताच्या मंदिराकडे रस्ता जातो। तिकडे आपण चाललोय। तसं त्या मागच्या डोंगरावरून आपण वरती जाणार। आपली मंडळी सर्व मागे चालतायत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, खूप एन्जॉय आणि खूप मस्ती होणार आहे व्हिडिओमध्ये। तर आपण पाय वगैरे पडून निघालोय। आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया। इकडून आपलं मंदिर आहे इकडे गावातलं, त्याच्या मागून हा जो रस्ता गेला वरती तो डायरेक्ट शिखरावरती आपला जातो। कोकण रेल 2 दिवस बंद होती। कोकण रेल आजपासून परत चालू झाले। तर आम्ही आता इकडून चढतोय वरती। तर आता आपण कोंडीतून चाललोय। जो कोंडीतला आपण व्हिडिओ काढला होता तो पण मी यूट्यूबला टाकणार आहे मित्रांनो, तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। आमची कोंडीचा पण व्हिडिओ काढलाय मी एक सेपरेट। आम्ही सर्व भावकीचे मंडळी आम्ही आलो होतो कोंडीमध्ये। जो म्हशी इथे आहेत आमच्या बाबा घेऊन आलेत। सरळ वरती चढायचं आहे इकडून। अरे ते खालतून येत आहेत। सरळच रस्ता आहे मित्रांनो, डायरेक्ट वरती असा इकडून डायरेक्ट खालती। तर 15 मिनिटाचं पूर्ण ते आम्ही चढून आता आलो वरती। सर्व खूप दमलो मित्रांनो, सर्व बसलेत खालती, दमलो। हा मला पूर्ण व्ह्यू दिसतोय भारी। तर इकडे आम्ही 5 मिनिटं बसलो सर्व। तर आम्ही निघालो आता परत वरती। तुम्ही बघू शकता मागे तिकडे पूर्ण दिसतंय। या साईडला पण खूप वरती चढलो आम्ही। आता अजून खूप वरती चढायचं आहे मित्रांनो। तिकडे आमचं गाव आहे रावडळ, वामनेगाव। तिकडून कोकण रेल, ती जी नदी दिसते मध्ये ती नागेश्वरी नदी। इकडे तुडील, वरचं तुडील, तिकडे खालचं तुडील। तर मित्रांनो अजून खूप वरती आहे। तर आषाढी एकादशीला दरवर्षी सर्व महाड खालीपट्यातले सर्व गाव मिळून वरती येतात, म्हणजे शिखरावरती तिकडे। तर यावर्षी आपण पण चाललोय। गेल्या वर्षी मी गेलो नव्हतो, यावर्षी बोललो आपण जाऊया। तिकडे आहे ना अभि? अजून 4 डोंगर जायचं आम्हाला वरती। दमला बसला अभि पण इकडे बसलाय।
पाऊस पण पडत नाही. कोकण पाऊस यायला पाहिजे थोडा, बरा वाटेल भिजल्यावरती. वरती बघू शकता याचे झाड दिसतंय, ते बेटाचं झाड आहे. आम्ही परत एका ठिकाणी बसलोय. पाऊस थोडासा यायला पाहिजे. हे पण इकडे बसलेत. खूप दमलोय. विचारू नका, इकडे कॅमेरा दाखवू नका. आम्ही दमले सध्या, काय आम्ही बोलू शकत नाही. तिथं वरती गेल्यावर तुमच्याशी आम्ही संवाद साधू. हे बघा कसे चढतायत नाकडासारखे. डायरेक्ट खालती. खूप दमलो आम्ही. तर खरंच दमलोय, खूप दम लागला. ते समोर दिसतंय ते पाऊस पडतोय आणि ह्या साईडला ऊन पडतोय. मित्रांनो हे जे सीन दिसतंय ना, नेक्स्ट लेवलचं दिसतंय. खूप भारी. आपण खूप वरती आलोय. तर अंकीने वडीची पानं काढले, वडी करायला. तर मित्रांनो अशा रानामध्ये आपल्याला खायच्या गोष्टी सुद्धा पण भेटतात. म्हणजे आता ह्या झाडावरती ती वडीची पानाची वेल आली होती. ऊन खूप येतोय, पावसाळ्याचा महिना आणि ऊन पडतोय. खूप बरं वाटतं. तर मित्रांनो खूप दमलोय. आता आम्ही तिथे रिलॅक्स झालो, पाणी वगैरे प्यालोय आणि आता चालू पुन्हा पुढे पुण्याला चालतोय पुण्यात आलो आपण. तर आम्ही आता इकडे वामने गाव आहे, वामने गावाच्या वरती आलोय. पुढे चालले. तर वामण्यामध्ये कोण कोण राहतो त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही आता वरती आलो डोंगरामध्ये. आता आम्ही पाणी तर भरतो तुम्ही बघू शकता इकडे पिण्याचे पाण्याचे झरे सुद्धा आहेत. आणि नैसर्गिक पाणी एकदम शुद्ध, नैसर्गिक पाणी एकदम शुद्ध आणि एकदम आणि पिण्यासाठी पाणी भरतोय. फ्रीज सारखं फ्रीज सारखं थंड थंड. आणखी मी पिऊन पण दाखवा आणखी. खूप मस्त थंड थंड पाणी लागतंय. थोडं फ्रेश वगैरे झालोय, बरं वाटतं. खूप थंड थंड. सकाळपासून पाऊस पण येत नाही, त्याच्यामुळे खूप गरम होतोय. पाणी वगैरे पण थोडंसं पियालो आम्ही. तर आता आम्ही इकडून अजून वरती निघालो. तर मित्रांनो समोर बघताय ते गाय आणि गुरे आहेत जे रानामध्ये सोडलेले असतात. पावसाळा सुरू झाला की ते रानात सोडतात. इकडे नाही ना, तर इकडे खूप आहेत गुरे, त्याच्यामुळे घाबरतात सर्व आम्ही. तर मित्रांनो फायनली आपण शिखरावरती पोहोचलोय. हे आहे आमचं शिखर. अजून कोण आलं नाही, येथील असते सर्व पोरं. थोडं तिथं चढायचं, अजून तिकडे वरती जायचं आपल्याला, तिकडे पण जाऊया आपण. तर आम्ही आता बॅगी वगैरे ठेवतो आमच्या. लॉक आमचा प्रायव्हेट आहे, आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला. दरवर्षी आम्ही इकडेच ठेवतो. डेलके ठेवू का वर जाऊन आपल्या? तर आता आम्ही इकडे बॅगी ठेवतो आमच्या. डेलके ठेवू का आपल्या वर तिथं? वरती ठेव ना.
तर अभि मस्ती करतोय. या तुटली. तर या साईडला दिसतंय मित्रांनो, त्या साईडला पाऊस पडतोय. पाऊस जरा लवकर आपल्याकडे पण येऊ दे, जरा बरं वाटेल. खूप गरम होतोय. तर अजून वरती जायचं आहे तिकडे. तिकडे आपले सर्व मंडळी आली ना की आपण सर्व वरती जाऊया परत. तर आपण तिकडे बॅग ठेवल्यात आपल्या. अजून वरती जायचं आपल्याला. त्या साईडला दिसतंय मित्रांनो पाऊस पडतोय. थंड हवा येते तिकडून. पाऊस इकडेच येतो आपल्याकडे. हे नुसते बडबड बडबड चालूच असते यांची. ह्याच्या समोर चोंडे दिसत आहेत. तिकडे पूर्वीची माणसं पहिले लावणी करायची, म्हणजे शेती वगैरे इकडे करायचे. तर आता खूप वरती असल्यामुळे कोणी जास्त येत नाही इकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव. तर फायनली मित्रांनो पाऊस आलाय. खूप बरं वाटतंय ह्या साईडला पण. आणि इकडून जो मागाशी मी तुम्हाला दाखवायला पाऊस आपल्याकडेच येतोय, तो पूर्ण पाऊस आपल्याकडे येतोय. तर मित्रांनो आपण वरती शिखरावरती आलो आहे. ही खूप पूर्वीपासून शंकराची पिंडी इकडे आहे, तुम्ही बघू शकता. तर आताच आपण शंकराच्या पिंडीचं आपण दर्शन घेतलं मित्रांनो. तर आता आपण इकडे निघालोय. व्ह्यू दाखवूया आपण सर्व तुम्हाला. काय शिखरावरतून काय काय दिसतंय हे आपण तुम्हाला दाखवूया. तर खूप पाऊस आलाय त्याच्यामुळे आपण काय तुम्हाला दाखवू शकत नाही. खूप जोरात पाऊस आलाय. ह्या साईडला पण दिसतं बघा तुम्ही सर्व. खूप जोरात पाऊस आला मित्रांनो. तर आता आपण सर्वात उंच ठिकाणी आलोय. म्हणजे इकडून रायगड पण दिसतो, पण आता नाही दाखवू शकत कारण खूप पाऊस आला मित्रांनो. इकडे काहीच दिसत नाही. समोर गाव दिसत होते आपल्याला मगाशी. इकडे दिसतं आपलं. इकडे तुडील दिसतोय. जय. तर पूर्ण डोंगरावरती धुके आलेत खालती. पाऊस आला त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. जास्त लांबचं काही दिसतच नाही. त्या साईडलाच आपण वरती गेलो आता, तिकडून खालती आलो. तर हे आहे मित्रांनो आपलं शिखर. तर मित्रांनो आता इकडे मॅच लावले. तर हे आहे झिंगा 11 आणि हे आहे पापलेट 11. तर आता आपण त्यांचा टॉस उडवूया. उडव टाटा. थांबा. पापलेट 11 विन झाले. त्याला आपण पहिले बॅटिंग घेतले. तर आता बघूया आपण कोण तर झिंगा 11 मधून अनिकेत मांडवकर बॉलिंग टाकतोय आणि पापलेट 11 मधून रोहित बॅटिंग करतोय. आणि त्याच्यासोबत हा इकडे काय वेदांत. तर आता पहिला बॉल टाकतो अनिकेत मांडवकर. तर बघूया अनिकेतचा पहिला बॉल काय करतोय. पहिला बॉल देत आणि अनिकेत टाकतोय दुसरा बॉल. बॅट उडून गेली. बॅट सुटून गेली. तर वाईड गेलाय परत. बॉल मित्रांनो पोस्ट आपला एक मित्र आलाय. आपल्या टीम मध्ये खेळणार आहे झिंगा 11 म्हणून खेळणारा स्लीपर. आता आमची भांडण होणार. आम्ही स्लीपर आहे. आता भांडण होणार आहे. स्लीपर तर झिंगा 11 मधून अनिकेत मांडवकर गेला होता बॅटिंग करायला. पहिल्या बॉल आउट झाला आणि पापलेट 11 मधून अभि मांडवकर बॉलिंग करत होता. तर पहिल्याच बॉल मध्ये विकेट घेतला अभिने अनिकेतचा. तर मित्रांनो पापलेट 11 विन झाले. आनंद वाटतो खूप त्यांना. तर परत दुसरी मॅच चालू आहे. तर मित्रांनो इकडे मॅच चालू आहे.
आणि इकडून काही मंडळ वामण्यावरून आलेत आणि वरती पण आहेत, तिकडे पण आहेत, या साईडला पण आहेत. जिकडे आपण शंकराची पिंडी मागाशी बघितली त्या साईडला पण अर्धे जण गेलेत. तर इकडे पण मंडळ आलेत, तिकडे पण आहेत, ह्या साईडला पण आहेत, इकडे पण आहेत. तर मित्रांनो कुठून आहे तुम्ही? नडगाववरून आलेत तुम्ही बघू शकता. आंबोलीची ना आले? आंबोलीवर पण आलेत. आंबोली मधला हा आलाय, गोलकुंडवाला तिकडे आलाय, मोती कुंडवाला तिकडं. काय दिसल क्लिअर दिसल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्धे गोटेवाले आहेत, तिकडून सव्वाले खेळतात. तर अशी मजा फक्त कोकणातच येते. पहिले मी काय बोलतो त्याला, एकादशी निमित्ताने शिखर देवाच्या दर्शनाला आलो. आजूबाजूच्या गावाची पोरं शिखर देवाच्या दर्शनालाही आले. मला इथं बघून खूप आनंद होतो. घ्या रे, हे तुम्ही बघू शकता काय करतायत. हाय गाईस, तर आम्ही आलेलो शिखरावर. तर इथं वरती शिखर आहे आणि आम्ही आता इथं क्रिकेट खेळत आहोत. कुठल्या गावावरून आलो तुम्ही? सववरून आहात मित्रांनो. हे थोडे सारे मंडळ आहेत सवचे. मस्त. तर पावसाने पण आगमन केलंय मित्रांनो. कबड्डीचा खेळ चालू आहे. हे आरामात आरामात. पाऊस पण खूप जोरदार आलाय. तुम्ही कुठून आलात? वामनेगाव. वामण्यावरतून आलात. कसं वाटतं वरती शिखरावरती येऊन? एन्जॉय, फुल एन्जॉय. सर्व आलेत गावातले? सर्व गावातले सर्व, लहान पोरं, छोटी मोठं सर्व मंडळी आलेली. इकडे आलेत. या साईडला खेळतात. क्रिकेट चालू आहे. क्रिकेट चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही मागे बघू शकता, ह्या साईडला पण खेळतात. पूर्ण धुकं पूर्ण खालती आलाय. थंडी पण लागते, पाऊस पडतोय. इकडे डोंगर पूर्ण धुक्यामध्ये. मित्रांनो दुपारचा 1 वाजलाय. आम्ही सकाळी 8 वाजता निघालोय. त्याच्यानंतर आम्ही वरती 11 वाजता पोहोचलो. तिकडून वरती आम्ही पिंडी शंकरच्या पिंडीकडे गेलो. नंतर वरती गेलो, नारळ वेळ दिला. तर मी जसं तुम्हाला बोललो होतो की आपल्या शिखरावरती सर्व गावामधून येतात पोरं सर्व. तर आपल्या शिखरावरती अर्धे सववरतून आलेत, चाकावरतून आलेत, नडगावरतून आलेत, आंबोलीवरून आलेत. महाड खाडीपट्ट्यामधले सर्व जे गाव आहेत त्याच्यामधले सर्व आलेत. इकडे पण आहेत. हे गोट्यावरतून आलेत. चारी बाजूला ढगा आलेत. ढग पूर्ण खालते आलेत. तर असं वाटतं स्वर्गामध्ये आलोय. दादा पण आलाय. मुठवलीवरून अनेक दादा आलाय. तिकडे ते पोरांना. कुठून आलात तुम्ही? मुठवलीवरून. आपले मित्र आलेत मुठवलीवरून. विवेक रेशीम बॉलर, अनिकेत मांडवकर बॅटिंग. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. भाई पाणी टेक बस. हा नो 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 हे नो नाही धाव नाही 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 आउट आउट आहे. हे नो बॉल आहे. नो. तर आताच खेळून झालं, तुम्ही बघितलात. खूप मजा केली, खूप खेळले सर्व चिखलातून. फ्रेश व्हायला जाऊया खालती. आता आपण फ्रेश होतो इकडे.
ये नमस्कार. इकडे सर्व फ्रेश होत आहेत, आपण पण फ्रेश होऊन घेऊया. तर आता आपण जेवायला घेतोय. आम्ही बटाट्याची भाजी आणि चपाती घेऊन आलो. तिकडे पण सर्व जेवत आहेत. बनवणी भाकरी. मित्रांनो जेवायला या. आता 3 वाजलेत. खूप भारी वाटतं मित्रांनो. सर्व जेवत आहेत. जेवण झालं आपलं. खूप बरं वाटलं. जरा सकाळपासून जेवलो नव्हतो, आता जेवण झालं आपलं. मस्त हवा लागते मित्रांनो. तिकडे अजून जेवतायत अर्धे. तर मित्रांनो सकाळी खूप पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आपण तो व्ह्यू दाखवता आला नाही, जिकडून आपल्या शिखरावरून पूर्ण व्ह्यू दिसतो. तर आता आपण चाललोय तिकडे वरती पूर्ण व्ह्यू दाखवण्यासाठी. तुम्ही खालती बघू शकता, सर्व खेळतायत, खूप एन्जॉय करतात इकडे. तर इकडून व्ह्यू दिसतोय की तिथे एक नदी दिसते, आपली नागेश्वरी नदी. नागमळा वळण्यासारखी आली अशी नागेश्वरी नदी. इथून ते समोर तुडील गाव आहे, सावित्री नदी तिकडे. आणि ते जे समोर दिसतं एकदम मोठी नदी, ती सावित्री नदी आहे मित्रांनो. ते दासगावचा पूल या साईडला आहे. रायगड ह्या साईडला आहे. तिकडे आपण जाऊया, बघा दिसतंय काय. आणि ह्या साईडला समोरचे डोंगर दिसतंय, तिकडे टोळ गाव आहे. आंबोलीचं धरण पण दाखवूया तिकडे जाऊन. तर आपण अजून वरती जाऊया. मित्रांनो आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते खूप भारी आहे. आपली सावित्री नदी इकडून आपल्या गावावरतून असे आले. इकडे हे दिसतं तुम्हाला ते महाड, हे जे दिसतं सह्याद्रीचे पर्वतरांग. आता तिकडून व्ह्यू बघितला, आता इकडून व्ह्यू बघूया कसा दिसतोय. तर मित्रांनो आता इथून व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. समोर जे दिसतंय धरण ते आंबोली धरण आहे. आंबोली नडगाव इकडे सापे वामणे. आणि समोर जे असं डोंगर दिसतं तुम्हाला ते चांदणी कोंड आहे. तिकडे पाऊस पडतोय. किती मस्त दिसतं ना सह्याद्रीची पर्वतरांगा. मित्रांनो आपण जे वरती आलो शिखरावरती, तेव्हा आपण नंदी बैलाचं आणि शंकराची पिंडी जी तुम्हाला दाखवली, ते आपल्या पूर्वीचे म्हणजे आपले पूर्वीचे लोक बोलतात की जेव्हा आपले शिवाजी महाराज होते तेव्हा काळातले आहे. म्हणजे शंकराची पिंडी आणि आपली नंदी बैल. तर आता आम्ही खालती आलोय. कुठे आहेत? तर आम्ही आता निघालो आहे, 3:30 वाजलेत. बॅग वगैरे घेऊन. पाऊस पण खूप जोरात येतोय. निघालो आपण आता. तसं आपण चढलो आता, तसं डायरेक्ट खालती उतरायचं आहे. बघा आता इकडे भयंकर पाऊस पडतो मित्रांनो. काय दिसत थांब डायरेक्ट खाली. डायरेक्ट इकडे खोल दरी आहे मित्रांनो. डायरेक्ट ह्याच्यात कोण डायरेक्ट कोंडीत जाणार. हातपाय मोडल, जास्त काय नाही होणार. डायरेक्ट कोंडीत जाणार पण पावायला. पवा डायरेक्ट पाण्यात. तर फायनली आपण आलो आपल्या कोंडीची इथे. इकडून आपण चढलो सकाळी जाताना. तर आपला कोंडीचा पण व्हिडिओ मी टाकला आहे मित्रांनो यूट्यूबला, तो पण तुम्ही नक्कीच बघा. तर मित्रांनो आपण आपल्या ट्रेकला इथूनच सुरुवात केली होती. आता आपण इकडे त्याचा एंड करतोय. तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला इकडेच फुल स्टॉप देतो.